फ्रेंकेल डिफेक्ट म्हणजे काय पाहतो. जो डिफेक्टचा ह्या ठिकाणी हा एक भाग आहे. काल आपण या ठिकाणी कुठला स्कॉटकी डिफेक्ट बघितला. आज आपण कुठला बघणार आहे, फ्रेंकेल डिफेक्ट ह्या ठिकाणी बघणार आहे. आता फ्रेंकेल डिफेक्ट नेमकं कुठल्या कंपाऊंड मध्ये तयार होतो हे आपण बघूया. फ्रेंकेल डिफेक्ट हा आयोनिक कंपाऊंड मध्ये तयार झालेला दिसून येतो. त्यामध्ये इक्वल नंबर ऑफ कॅटायन आणि ऍनायन या ठिकाणी प्रेझेंट असतात. त्यामध्ये कॅटायन कसं असणार आहे, स्मॉलर असणार आहे. हे कॅटायन स्मॉलर असणार म्हणजे पॉझिटिव्ह आयन स्मॉलर असणार आहे. आणि निगेटिव्ह आयन जे असणार आहे ते काय असणार आहे, बिगर आणि ग्रेटर असणार आहे. हे लक्षात ठेवा. आणि ह्याच्यामध्ये या ठिकाणी डिफरन्स या ठिकाणी जास्त असतो. तो नंतर बघूया. आता समजा या ठिकाणी हा रेग्युलर साईट आहे. रेग्युलर साईट मधून इथलं एक आयन मिसिंग झालेला आहे. कुठला आयन मिसिंग झालेला आहे, इथे निगेटिव्ह आयन आहे, पॉझिटिव्ह आयन आहे, निगेटिव्ह आयन आहे. तो पॉझिटिव्ह आयन्स पाहिजे होता. हा पॉझिटिव्ह आयन्स काय झाला, इथे मिसिंग झालेला दिसून येतो. ज्यावेळी इथला पॉझिटिव्ह आयन्स म्हणजे कॅटायन मिसिंग होतोय त्यावेळी तिथे कॅटायन व्हॅकन्सी क्रिएट झालेली दिसून येते. दुसरं साईट काय असणार या ठिकाणी, हे साईट बरोबर आहे, त्यामध्ये काही मिसिंग झालेलं दिसून येत नाहीये. त्यामध्ये या ठिकाणी बघा, इथला कॅटायन या ठिकाणी मिसिंग झाला की तो कुठे येतो, या ठिकाणी ऑक्युपाय झालेला दिसून येतो. ह्या दोघांच्या साईडच्या मध्ये ह्या ठिकाणी दिसून येतो. इथं ऑक्युपाय झालेला दिसून येतोय. म्हणजे तो काय, त्या दोन साईडच्या मध्ये या ठिकाणी इंटरेस्ट दाखवतोय. त्याला आपण काय म्हणतोय, कॅटायन्स ऍट इंटरसेक्शन साईट या ठिकाणी म्हणतोय. म्हणजे तो इथे येऊन बसलेला आहे, ह्या दोघांच्या पंक्तीच्या मध्येच येऊन बसलेला आहे हे दिसून येतं. म्हणजे या ठिकाणी इथं काय झालेलं आहे, या ठिकाणी इथं व्हॅकन्सी क्रिएट झाली, त्या ठिकाणी तो इंटरसेक्ट झाला. हे लक्षात ठेवा. मग हे कशामध्ये घडून येतं, या ठिकाणी आयोनिक कंपाऊंड मध्येच घडून येतो. आयोनिक क्रिस्टल मध्ये या ठिकाणी घडून आलेलं दिसून येतं. त्या ठिकाणी त्यामध्ये काही कंडिशन्स आहेत, ते कंडिशन बघूया. फ्रेंकेल डिफेक्ट मध्ये आपल्या ठिकाणी बघायचं आहे, नंबर ऑफ कॅटायन आणि ऍनायन असतात हे तरी फिक्स आहे. मग या ठिकाणी काय असणार आहे, कॅटायन आणि ऍनायन ह्या दोघांच्या मध्ये डिफरन्स असतो, मोठा डिफरन्स असतो. दोघांच्या मध्ये काय असतं, मोठा या ठिकाणी डिफरन्स तुम्हाला दिसून येतं. कशामध्ये दिसून येतं, हे आयोनिक कंपाऊंड मध्ये दिसून येतं. कशामध्ये दिसून येणार आहे, आयोनिक कंपाऊंड मध्ये दिसून येतं. जे आयोनिक कंपाऊंड मध्ये या ठिकाणी आयन्स असणार आहेत, पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन्स असणार आहेत. आयोनिक कंपाऊंड मध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स असणार आहेत. त्या आयनचा कोऑर्डिनेशन नंबर कसा असतो, कमी असतो, म्हणजे लो असतो. कोऑर्डिनेशन नंबर कसा असतोय, लो असतो. म्हणजे या ठिकाणी बघा, त्याचा मास बदलत नाही, डेन्सिटी सुद्धा बदलत नाही आणि व्हॉल्यूम सुद्धा बदलत नाहीये, या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर ह्यामध्ये काय फॉल्ट आहेत ते बघूया. हे फॉल्ट या ठिकाणी काय सांगितलं जातं, हा आयोनिक कंपाऊंड आहे. त्या आयोनिक कंपाऊंड मध्ये आपण सांगितलं त्या ठिकाणी जो लॅटाईज खोल असणार आहे, त्याची डेन्सिटी जी असणार आहे, केमिकल प्रॉपर्टी असणार आहे आणि त्यानंतर अदर प्रॉपर्टी असणार आहे, ती कधी बदलत नाहीत म्हणून सांगितलंय. हे लक्षात ठेवा. त्यानंतर हा इलेक्ट्रिकली कसं राहतोय, न्यूट्रल राहतोय. का न्यूट्रल राहतोय, त्यातले आयन्स काही बदललेले नाहीत, त्यातल्या त्यातच फक्त ऑक्युपाय झालेलं दिसून येतं. हे लक्षात ठेवा. नंबर ऑफ कॅटायन आणि ऍनायन त्यामध्ये तेवढेच प्रेझेंट असणार आहेत. फॉर एक्झाम्पल असणार आहे झिंक सल्फाइड असणार आहे, त्यानंतर सिल्वर क्लोराईड असणार आहे, त्यानंतर AgBr असणार आहे, त्यानंतर AgI असणार आहे, CaF2 असणार आहे. हे सगळे एक्झाम्पल कोणाचे असणार आहेत, फ्रेंकेल डिफेक्टचे असणार आहेत.